ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो। बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय। मग त्यावर उपाय एकच। नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही। संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर। अन्यथा आम्ही दर्ग्यांसमोर रस्त्यावर मंदिरे बांधू। सागर बेग रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दर्ग्यांवर कारवाई करावी। अहिल्यानगर शहरातील कायम रहदारीच्या प्रमुख रस्त्याच्या मध्यभागी दर्गा आहे, त्यामुळे सतत वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। माळीवाडा, चितळे रोड, बालिकाश्रम रोड अशा भागामध्ये रस्त्यांच्या मध्यभागी दर्गे आहेत। या धार्मिक स्थळांबाबत कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रही उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दर्ग्यांवर त्वरित कारवाई करावी। महापालिका फक्त मंदिरांवरच कारवाई करते। सिद्धार्थनगर येथील मंदिर अडथळा नसतानाही हटवण्यात आलं, त्यामुळे महापालिकेनं आता या अनधिकृत दर्ग्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही या दर्ग्यांसमोर रस्त्यावर मंदिरे बांधू असा इशारा सोमवारी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आलाय। याबाबतचं निवेदन प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी अहिल्यानगर मनपा प्रशासनाकडे दिले। यावेळी अहिल्यानगर शहरातील सकल हिंदुत्ववादी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 8 दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास अशा दर्ग्यांसमोर हनुमान मंदिर उभारू असा इशारा हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी दिलाय। ज्या आपल्या नगर शहरामध्ये अनेक रस्त्यांच्या मध्ये बिना परवानगा जे थडगे दर्गे असतील त्यांनी ते लवकर पाडण्यात यावे, जेणेकरून या शहराला जे डाग लागलेला आहे, जे आपलं इतकं स्वच्छ शहर आहे, जे मध्ये जे थडगे बांधून यांनी जे घाण केलेली ती घाण साफ आयुक्तांनी केली पाहिजे। कारण आता सरकार हिंदुत्ववादी आहे, इथले लोकप्रतिनिधी सर्व हिंदुत्ववादी आहे, सर्वांनी याच्यात दखल घेऊन हे लवकरात लवकर पाडण्यात यावा असं सकल हिंदू समाजाचा म्हणून आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे। जर 8 दिवसाच्या आत जर यांनी कारवाई केली नाही तर पहिले जिथं थडगेमध्ये आहे ते आम्ही तोडणार, आणि जिथं जर प्रशासनाने कारवाई केली नाही, जिथं इथं थडगे आहे त्याच्या समोर आम्ही हनुमान मंदिर उभं करणार। पण प्रशासनाने हनुमान मंदिर उभं केलं म्हणून ते थडगे पाडणार अशी कारवाई केली तर त्याला हिंदूंच्या रोषला समोर जावं लागेल। पहिले त्यांच्या हातात आता सगळी कारवाईची यांना पत्र आलेले, पोलीस स्टेशनने आयुक्ताला एक पत्र दिलंय, ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाने ते पाडण्यात यावे, त्याच्यावरही आयुक्तांनी अजून कारवाई केलेली नाहीये। आता आम्ही तो निवेदन दिला सकल हिंदू समाजातर्फे दिलेला आहे। जर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही सकल हिंदू समाजातर्फे रस्त्यातले सर्व थडगे परत एकदा 1992 सारखा कार सेवा आम्ही इथून नगर शहरातून चालू करू। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।